साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जबरी चोरीतील नितीन विठ्ठल भोसले एमपीडी अन्वये स्थानबद्ध। शहरातील जोडभावी पेठ, झेल रोड आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वय 28 वर्ष, राहणार रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे करीत आला असून त्याच्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्याच्या विरुद्ध पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडी अन्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे। नितीन भोसले हा इच्छापूर्वक शस्त्रांशी दुखापत करणे, गैरपरिरोध करणे व घातक शस्त्रांशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्याकरिता करीत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिक दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। नितीन भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत, असं पोलिसांचं म्हणणं आहे। नितीन भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2024 मध्ये कलम 110(इ)(ग) फौजदार अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही। त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशा गुन्हेगारी कृत्य चालू ठेवले। त्यामुळे या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 16 मे रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडी अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेची आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे।